हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लासेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. बघा, आता उन्हाळा लागलेला आहे आणि स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. आपले चेहरा टॅन होतो, त्याच्यानंतर मग काळवटपणा येतो. तर मी अशीच एक छोटीशी होममेड म्हणजे घरच्या घरी कोरियन क्रीम कशा पद्धतीने बनवायची ते तुम्हाला मी DIY दाखवणार आहे. तर ही कोरियन क्रीम आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला कशी मी बनवते तर ती तुम्हाला दाखवणार आहे. एकदम घरच्या घरी साहित्य वापरून, अजिबात बाहेरचं विकतचं साहित्य काही आणलेलं नाही. घरीचे आपल्याकडे असतात तेच साहित्य मी इथं घेणार आहे. तर खूप छान आणि रिझल्ट येतो आणि अगदी कमी वेळेत. तुम्ही बघा, 10 दिवसाचं मी तुम्हाला चॅलेंज दिले. 10 दिवस ही क्रीम तुम्ही रोज अंघोळीच्या आधी लावत जा. तुमची एकदम स्किन ग्लास स्किन होईल आणि एकदम त्वचा ना उजळेल आणि छान एक ग्लो येईल चेहऱ्यावरती. तर त्याच्यासाठी चला व्हिडिओला तर लगेच सुरुवात करू, दुसरं काही न बोलता. कारण की मी तुम्हाला ते जी क्रीम बनवायची आहे ना, ती क्रीमची कशी बनवते ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर चला, त्याच्यासाठी लागणारं मी साहित्य प्रथम तुम्हाला दाखवते. पहिले घेतलेले आहे राईस. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक बटाटा छोट्या आकाराचा. त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ग्लिसरीन. फक्त हे 4 प्रॉडक्ट लागणार आहे आणि आपण याच्याने बनवणार आहे एक छान मस्त ग्लोईंग कोरियन क्रीम बनवणार आहे. तर चला मग. इथं मी थोडेसे तांदूळ घेतले, तुम्ही पाहू शकता. एका पातेल्यात घेतलेले आहे आणि ते एका पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ. आणि ते मस्त व्यवस्थित धुवून टाकायचे आहेत. आणि मस्त धुवून घेतलं कसं त्याला काही घाण वगैरे त्याच्यावर असते ते सर्व निघून जाईल. त्याच्यामुळं मग मी हे घरचे तांदूळ आहे तर ते व्यवस्थित धुवून घेतले. त्यानंतर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा आपण छोटे छोटे स्लाईसमध्ये कट करून घेऊ, कारण की जेणेकरून आपल्याला हा बटाटा लवकर शिजेल आणि लवकर शिजल्यानंतर आपल्याला लवकर ती क्रीम तयार करायला, कारण की भात आणि बटाटा एकत्र आपल्याला शिजवायचा आहे. आता हे छोट्या छोट्या स्लाईसमध्ये मी कापून घेत आहे आणि अगदी छोटे स्लाईस करा तुम्ही याचे, म्हणजे पटकन जेणेकरून शिजेल आणि एकदम स्मूथ शिजायला पाहिजे आपल्याला. तर आता हे आपलं कट करून झालेलं आहे तर पाहू शकता. आता मी ह्या पातेल्यामध्ये जे तांदूळ टाकले ना शिजायला आपण, तर तांदूळ आणि बटाटा एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि याला दोन्ही आधी एक मस्त छान स्मूथ असं शिजून घ्यायचं आहे. अजिबात असं जाडसरपणा किंवा असं राहायला नको एकदम. तर इथं पाहू शकता बटाटा आणि तांदूळ एकदम छान शिजला गेला. तर आपण गॅस बंद करून घेऊ आणि इथं खाली मी पातेलं उतरून घेत आहे. तर आता याला काय करेल, मॅश करून घ्यायचं. तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता, पण जर चांगला शिजला असेल ना तर मिक्सरमध्ये काढण्याची गरज नाही आहे. पण मॅश करून पण आपण इथं चाळणमध्ये टाकून आपण याला असं चमच्यानी असं दाबायचं, म्हणजे जेणेकरून खाली ना क्रीम आपली खाली सर्व छान एकदम बारीक असं निघेन क्रीम आपली. तर ही खूप थोडंसं आहे डिफिकल्ट आणि वेळ पण लागतो, पण आपल्याला जर ग्लास स्किन हवी असेल तर थोडी मेहनत करावीच लागेल या क्रीमसाठी. तर मग मी आता ही पूर्ण अशी गाळून घेत आहे. इथं पाहू शकता छान अशी पेस्ट खाली येते आणि ते तशीच अशी काढत राहायची. इथं पाहू शकता. तर चला, मी ह्या पद्धतीने पटापट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर इथं पूर्ण पेस्ट मी गाळणीने काढून घेतली. पाहू शकता किती छान मस्त आलेली. आता याच्यात ॲलोवेरा 1 चमचा टाकायचा आहे आपल्याला. तर मी तर अंदाजे अशी टाकून घेत आहे, 1 चमचा असं पडेल असं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये ग्लिसरीन. तर तो सुद्धा आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे ग्लिसरीनसुद्धा. तर मी इथं 1 चमचा टाकून घेतलेला आहे ग्लिसरीन. तर आपल्याला ही पेस्ट पूर्ण चमच्याने एकदम एकजीव करायची. एकदम याला पूर्ण व्यवस्थित एकजीव केल्याशिवाय आपण कंटेनरमध्ये एखाद्या टाईट पॅक डब्यामध्ये भरून 8 दिवसासाठी भरून ठेवू शकतो. 8 दिवसासाठी ही क्रीम मी बनवलेली आहे. तर 8 दिवसासाठी मस्त छान इथं आणि इतकी छान पेस्ट तयार झाली. तुम्ही पाहू शकता. एकदम असं वाटतं की आपण विकतच आणलेली आहे. अशी घरच्या घरी तुम्ही पेस्ट बनवून घ्यायची आहे ही क्रीम. आणि ही क्रीम तुम्ही लावा, तुम्ही रोज सकाळी अंघोळीच्या आधी लावत जा.
खूप भारी आहे आणि खूप स्मूथ आपला चेहरा आणि ग्लोईंग चेहरा होतो. उन्हाळ्यामध्ये ह्या क्रीमची खूप गरज असते. तर इथं पाहू शकता खूप अशी छान मस्त क्रीम झालेली, अगदी आपण विकत आणू त्याप्रमाणे झालेली आहे. आता या क्रीमला मी ह्या डब्यामध्ये भरून घेत आहे. तर व्यवस्थित ह्या डब्यामध्ये भरून घ्या आणि आपण 8 दिवसासाठी ही क्रीम यूज करू शकत. आणि मी जास्त क्रीम नाही बनवत, 8 दिवसासाठी बनवते. तुम्ही महिनाभराची सुद्धा बनवून ठेवू शकता, पण एवढी नको म्हटलं, 8 दिवसाची छान वाटते, मी फ्रेश वाटतं 8 दिवसाची लावायला पण. तर असं ह्या पद्धतीने मी ही कोरियन क्रीम बनवते आणि तुम्हीसुद्धा ही क्रीम ट्राय करा. अगदी छान, खूप छान स्मूथ होते आणि मला नक्की तुम्ही सांगा तुम्हाला ही क्रीम कशी वाटली आणि तुम्हाला फरक जाणवला असेल तर नक्की मला सांगाल ट्राय करून झाल्यानंतर. तर आता ही क्रीम मी काय करते, एअर पॅक डब्यामध्ये आता झाकण लावून आणि फ्रीजमध्ये आपण ही क्रीम ठेवून देणार आहोत. तर मी आता इथं फ्रीजमध्ये ही क्रीम ठेवून देते, जेणेकरून मी आता रोज सकाळच्या वेळेस यूज करत जाईल. तर तुम्ही माझी पाहिलीच कोरियन क्रीम तर मी कशा प्रकारे बनवते. तर खूप छान ग्लास स्किन आपल्याला मिळते आणि खूप छान चेहरासुद्धा स्मूथ होतो आणि खूप चेहरा चमक येते आपल्या. तर अशा प्रकारे मी ही कोरियन क्रीम बनवते. आणि तुम्हाला जर हा माझा DIY हा 10 दिवसाचा चॅलेंज आवडला असेल किंवा तुम्ही ट्राय करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि अजून तुम्हाला काय काय वेगळ्या प्रकारचे काही DIY हवे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल. तर चला मग आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.